तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाची, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. श्री संताची या माथा चरणावरी, संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा. वाढले अंतरी प्रेमा सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव अथवा महादोषी. प्रस्तुत महान विभूती श्री संत भगवान बाबा या महात्म्याच्या जयंतीला अनुसरून, तर एकीकडं भगवान कृष्णाच्या जयंतीला अनुसरून अर्थात जन्माष्टमीचं औचित्य साधून, आणि तिसरा योग विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहणासहित असा त्रिवेणी संगमावर कार्यक्रमाचा योग आहे की नाही. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, बाबांची भगवान कृष्णाची जयंती, हा तिन्ही निमित्ताला अनुसरून चालत असलेला आपला सप्ताह ग्रामस्थ मंडळ देवदय फळकरांच्या वतीने आबालवृद्धाच्या सहकार्यातून चालत असलेली ही पवित्र परंपरा आज चौथ्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या प्रेमाखातर योगायोगानं माझ्याकडे चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठातला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा संत महात्मे या लोकात कशासाठी येतात, किंबहुना त्यांच्या अवतार कार्याची मीमांसा सांगणारा अभंग. विडर आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सुंदर असा भव्य दिव्य सोहळा पार पडलाय आणि जगाच्या मालकाच्या आगमनाचं स्वागत बी निसर्गानं केले. माणसं करतील काही नवल नाही आहे की नाही. पावसानं बी गोंडस हाजरी लावली आहे की नाही. चिंतनातला महत्वाचा मुद्दा आहे.
संतांच्या अवतार कार्याची कारणमीमांसा सांगणारा अभंग आहे. इथा परिसरामध्ये वांगी संस्थानाच्या वतीने या परिसराला भजनाचं बाळकडवं द्यायचं काम केले. त्यामुळं या परिसरामध्ये भजण्याची सरासरी उणीव राहत नाही, है की नाही. गुणीजन मंडळीची आणि गाव बी दर्दी आहे, गुणाचं ज्ञानाचं दर्दी गाव आहे, है की नाही. म्हणून आज गाणारी समर्पक आणि वाजविणारे बी समर्पक आहेत, है की नाही. दोघं बी फडाफडा धडधडा नाही, अगदी गोड वाजवी. आता काय नाव? शंकर फाटे. शंकर महाराज शंकर फाटे. फाटे. वा. आणि एकीकडं आमचे राम महाराज, हे फाटेन ती काटे. हे शंकर फाटे आणि राम महाराज काटे. आज बघा कसं समर्पक उत्तर आहे का. राम महाराज काटे म्हणजे मुंबई गाजविलेलं रत्न आहे महाराज, हा चिल्लर नाही. आता त्यांचा विषय खरं तर सोलो आहे, स्पेशल बाज आहे. पण संप्रदायातून वाटचाल जीवनाची झालेली असल्यामुळं सांप्रदायिक कीर्तनं भजनं आवर्जून मुद्दाम वाजवतात, हौसानं वाजविणं. पण वाजविणं गोड आहे मला, पहिल्यापासूनच अगदी वाजविणं गोड. आणि तसंच ही बी रत्न गोड वाजवित आहे. मला आम कसं असते, त्यातल्या दर्दी माणसाला लय फडफड जमत नाही. असे लग्गीबाज महत्त्वाचा राहतो. वास्तविक पक्वाजावर लग्गीबाज हा नियम नाही, लग्गीबाज पक्वाजार कमी आहे. परंतु पानशी घराण्याची परंपरा आहे, वारकरी संप्रदायाला लग्गीबाजाची जोड दिलेली आहे. आणि म्हणून गोड वाजवील त्याचं कौतुक आहे. आणि दोघंही वाजविणारी गोड आहेत आणि म्हणणारी बी दोघं अगदी आवाज वर खाली चौकट चालणारी आवाज आहेत. आणि त्यातली त्यात आमच्या उत्तरेश्वर महाराजाचं पाठांतर असे, कीर्तनकाराला समर्पक फिटिंगबद्ध प्रमाण द्यायची हातोटी महाराज. स्वतः कीर्तनकार असल्यामुळं, अर्थनजर असल्यामुळं आणि मनाई चांगला असल्यामुळं प्रमाणाच्या बाबतीत चॅलेंज नाही महाराज. आणि त्यात आमची बरीचशी कीर्तनं ऐकल्यामुळं आता काय असते पुढं ही माहिती आहे की बरोबर आहे. त्यामुळं मी लोड घेत नाही आज जास्त, म्हणायचा ताणच नाही आमच्या. आणि ध्वनी क्षेपणवाला बी चांगला गेला महाराज, बेस्ट नंबर 1. हा आता हे अशा वातावरणात कीर्तन ऐकायला बी करायला बरं वाटते. अहो गरम कुणालाच होत नाही ना, आहे का नाही. थोडक्यात देव अथवा देवमान्य संत या लोकांमध्ये येतात. दोघांच्या अवतार कार्याची विभिन्नता आहे. देव अवतार घेतो त्याला घ्यायला संत भाग पाडतात. काय संत आग्रहानं देवाला काय करतात, आणतात. किंबहुना आणीला ही रूपाबळे करुणी खळे हरिदास. संत त्याला आपल्या आग्रहानं म्हणा, विनंतीनं म्हणा, प्रेशरनं म्हणा, देवाला आणतात. आणि संत कसे, संत आपण होऊन येतात. संताला आणावं लागत नाही मग, संत आपण होऊन येतात. संतांचं येणं काळाची गरज समजून येतात, विनाकारण येत नाही. संत येतात म्हणजे त्या त्या काळात त्या त्या गोष्टी गरजेच्या आहेत, ती कॉलम पूर्ण करण्यासाठी येतात. आमचे गुरुवरे गुलेबा सांगायचे, ते हमेशा म्हणायचे, बुवा त्यांचे उद्गार, बुवा म्हणायचे,
तर शब्दच असायचा बुवा. हा असा बारदारीचा शब्द असायचा महाराज. मोठी माणसं काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात. ही मोठ्या माणसाची काम. संत महात्मे काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जातात महाराज. संतांच्या अवतार कार्यामध्ये त्यांच्या येण्यामाग त्यांना काही करायचं शिल्लक आहे म्हणून नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. कसे संत महात्मे त्यांना त्यांच्यासाठी करायचं काही शिल्लक आहे का? अजिबात नाही. लेखी प्राप्तार्थ. क्या बात. असं आहे ते. संत महात्म्यांना त्यांच्या स्वतःसाठी शास्त्र कर्तव्य सांगत नाही. किंचिदपि कर्तव्यम नास्ति. अथवा नैव तस्य कृतेनार्थो नाकृते निह कश्चन नएव तस्य कृतेन अर्थः. कर्तव्य म्हणून शास्त्र त्यांना काहीच सांगत नाही. तर त्यांच्यासाठी करायचं काही शिल्लक नाही. ज्ञानोबा सांगतो कसे ते येतात ते फक्त परोपकारासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. केवळ परोपकार करण्याच्या भावनेनं संत इथे येतात. हे ते उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी. हे उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय येते उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी. येते उपकारासाठी आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी, आले घर जावय कुंठी. येथे उपकारासाठी आले पण घर ज्या वैकुंठ. अहो ज्यांची घर वैकुंठात आहे त्यांना करायचं काय शिल्लक आहे? आता आपल्याकडं सर्वात शेवटचं लेबल कोणतं आहे? दिंद्रुडवाशी का दहीपळवाशी? शेवट हा शेवटचं लेबल आहे वैकुंठवाशी. आपल्याकडे कोणतं लेबल लावतात? काही कैलासवासी, काही स्वर्गवासी आणि काही वैकुंठवासी. वैकुंठात राहणाऱ्या महात्म्याला काही मिळवायचं, काही करायचं काही शिल्लक आहे का? नाही ना. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही. झालं पायरी कामा, 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 झालं पायरी कामा. काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा. कसे महाराज म्हणतात काहीच काम नाही महाराज. त्यांना त्यांच्या स्वतःसाठी काही काम आहे का? नाही. आणि म्हणून संतांना एक विशेषण लावलं जाते, ती अधिकारी पुरुष आहेत. काय म्हणतात माणसं? अधिकारी. काय म्हणतात माणसं? संत कोण आहेत? अधिकारी पुरुष आहे. हा आता बघा या सप्ताहात कसा योग आहे. यावर्षी तर सारा मेळच बसलाय. याच्यातच विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, याच्यातच
भगवान बाबाची जयंती आणि त्याच पंचमीला महान विभूती श्री संत मोतीराम महाराजाची पुण्यतिथी वा घ्या. आणि भगवान कृष्णाची जयंती जन्माष्टमी म्हणजे सारे निमित्तच निमित्त आहेत महाराज. काय टाइम इतका सुंदर आहे. धैपळकरांनी अगदी देव लावलेलं सार्थक केलं. वा काय कसलं धैपळ देव देव धैपळ. त्या देव शब्दाला बरा अलंकार चढला वा आहे का ना. थोडक्यात संत महात्मे अधिकारी पुरुष म्हणून ओळखल्या जातात. कसले अधिकारी? अधिकारी म्हणजे काय? अधिकार शब्दाचा अर्थ सांगतो. अधिकार शब्द आपल्या वापरातला आहे, सर्वत्र चालणारा शब्द आहे मराठीत. कोणता? अधिकार, अधिकारी शब्द वापरला आणि त्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. व्याकरण दृष्ट्या आधी उपसर्गपूर्वक डुकरीय करणे धातूचा प्रयोग आहे. अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना वैयाकरणकारांनी स्पष्ट त्याची गोंडस व्याख्या केली. किम नाम अधिकारी? अधिकार म्हणजे काय? स्वदेश शून्यत्वे सती. काय म्हटलंय? स्वदेश शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम इति नाम अधिकार सूत्र. काय? स्वदेश शून्यत्वे सती वो अपने के लिए नहीं के बराबर होते हैं. म्हणजे ते स्वतःसाठी नगण्य, त्यांना स्वतःसाठी कर्तव्य नाही. पण उत्तर उत्तर येणाऱ्या उत्तर काळासाठी बोधजनकत्वम, बोधाचे ते जनक आहे. जनक बोधाला जन्माला घालतात. कोणाला जन्माला घालतात? बोधाला जन्माला घालतात. आणि संत काय देतात? बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. ते बोधाचे जनक आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी पुरुष म्हणतात. त्यांना त्यांच्यासाठी करायचं काही शिल्लक नाही, पण येणाऱ्या उत्तर काळामध्ये ते बोधाचे जनक आहेत आणि म्हणून त्यांना अधिकारी असं म्हणतात. म्हणजे येणं त्यांचं फक्त परोपकारासाठी आहे की नाही. आता प्रश्न असा आहे, किंवा भगवान बोलून गेले ना गीतेत, ज्ञानोबाची भाषा मग म्हटल्याबरोबर देखे प्राप्तार्थ जरी जाहली निष्कामता पावली. थोडा ट्रबल देऊन बघ बरं. ट्रबल कळतो ना? थोडा ट्रबल म्हणजे नरड दाबून राहत नाही, खुल्याम चलते. हा फक्त शिट्टी मारू देऊ नको. देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोकालागी. जे पूर्ण स्थितीला प्राप्त झाले त्यांना काही काम शिल्लक राहिलं नाही. पण अशा महापुरुषासाठी देखील शास्त्र काय म्हणतंय? तयाही कर्तव्यासे उरले पण लोकालागी, त्यांच्या स्वतःसाठी नाही. आणि म्हणून ती इथं येतात ती फक्त परोपकार करण्यासाठी. आता किंवा तुकोबारायची शब्द उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय, उपकारासाठी केले उपाय. आईने विनताय साड येणे विनताय साड आईने विनताय चाड आमा चाड आमा ये विनताय चाड आमा चाड आमा. उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय
चाड आम्हा, फक्त उपकार करण्यासाठी हे केलेले. येणे विन काय चाड आम्हा. तुकोबरे म्हणतात उपकार करण्याच्या पलकड आम्हाला दुसरं काहीच काम नाही. म्हणून संत कशासाठी येतात? फक्त उपकार करण्यासाठी. आता कबूल आहे, येतात उपकार करण्यासाठीच येतात. पण उपकार करायची जरी असली तरी त्याला पद्धत आहे का नाही? काही काय त्याला पद्धत आहे का नाही? बोला. काय काय उपकाराला सुद्धा काय पाहिजे? पद्धत. जेवायचं बी असलं तर त्याला बी काय पद्धत आहे. ती केरळी लोक जेवतात, तिकडं भाताचा वापर जास्त. तातळ्यानं कणस वाढल्यासारखी भात वाढणार आणि असा करून काल आणि त्या बोटाच्या सांद्यातून डुळ डुळ निघत राहत. बर ती खाताना बी आवण्यावानी खाणार. मार एवढा लियम गोळे तोंडात बसत नाही, एवढा गोळा घेणार, टाकणार अर्धा तोडून खाली, त्याला लाळ चिटकून येणार. खाणाराला सुद्धा दुसऱ्या चिळस येईल. म्हणजे याला सुद्धा काय पद्धत आहे ना. कोणत्याही विषयाची परोपकार करायचा आहे, पण काय त्याला बी पद्धत आहे. कल्पना करा, हे इकडे का मला उपकार करायचा आहे काय का हसायला? येडीत म्हणून हसायला. उपकार करण्याची पद्धत आहे काही? कुणाला बी जर म्हणलं ये इकडे एवढा वसकून आणि मला तुला उपकार करायचा आहे, तर ती पद्धत आहे का? नाही. उपकार करायचा आहे त्याची पद्धत अशी आहे. कशी? ज्याच्यावर उपकार करायचे काय त्याला असं वाटावं. कसं आहे? ज्ञानोबरायची भाषा. एकतर हे उपकार करणारे महात्मे बडबड करीत नाहीत, बोलत नाहीत. विनंती केली, प्रार्थना केली आणि जर बोलायलाच लागले, कोण? संत महात्मे. ज्ञानोबरायची शब्द. प्रार्थिला जरी विपाये, लोभे बोलू जाय, परिसत्या होय माय बाप. महात्मा बोलत नाही आणि जर विनंती करून प्रार्थना करून जर बोलायला भाग पाडलं आणि तो जर बोलायलाच लागला तर ऐकणारला असं वाटतंय माझे आई वडीलच बोलायले. परिसत्या होय माय बाप. मग आई वडिलाच्या अंतःकरणानं सांगितल्यावर ऐकतात का? ऐकत नाहीत माणसं. त्याचं कारण जैसा का स्वभाव माय बापाचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष अथी. म्हणजे महात्मे बोलत नाही आणि जर बोलायला लागलेच तर ऐकणारला असं वाटते माझे आई वडील बोलायलेत, आहे की नाही? आणि आई वडिलाच्या अंतःकरणानं सांगितल्यावर कसलं बी धेंड ऐकत आहे का नाही? का? आई वडिलाचा स्वभाव असा आहे. जैसा का स्वभाव माये बापाचा, अपत्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष आथी. किंवा ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा वेचुका पाऊली, ते चोज करून माऊली रिचे जेबी. जैसे तैसे बाळ मातेची आवडे, जैसे तैसे बाळ मातेची आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, शब्द गोड बोलता
बोबडे शब्द गोड जैसे तैसे बाळ मातेची आवडे जैसे तैसे बाळ मातेचे आवडे बोलता बोबडे शब्द बोला शब्द बोला बोलता बोबडे शब्द बोल जैसे तैसे बाळ मातेसी आवडे बोलता बोबडे शब्द गोड अव आंधळे पांगळे मुके आदरगाळ आंधळे पांगळे मुखे अनरगळे आंधळे पांगळे मुके आदरगाळ आंधळे पांगळे मुखे अनरगळ युवा परिसबाळ पडिये माते पडिये माते युवा परिसबाळ पडिये माते पडिये माते जीवा परिसबाळ पडिये माते पडिये माते जीवा परिसबाळ पडिये माते पडिये माते आंधळे पांगळे मुके अनर्गळ जीवा परिस बाळ पडिये माते आंधळ पांगळ लुळ खुळ कसलं बी बाळ असू द्या महाराज आईला लेकरू जीवापेक्षा म्हणून आई वडिलाच्या अंतःकरणानं सांगत असेल तर पुढचं ऐकतो का ऐकत नाही ऐकतो कारण कसं आहे बघा बाळक बापाची ताटी गे आणि बापा तिची जेवू लागी वडील असं जेवाय बसला पोरग जेवण करून हात धुवून उठलेला असू द्या पोरानं जेवण करून हात धुतलाय टाकी फुलय पण वडील जेवाय बसल्यावर पोरग जाऊन त्याच्यात बसते बापाच्या ताटात बाळक बापाची ताटी वेगे आणि त्या पोराला सर्दी होऊन पिकलेली असावी कसली सर्दी पिकलेली नवीन झालेली नाही सर्दी होऊन पिकलेली सर्दी पिकलेली सर्दी म्हणल्यावर शिंबडाची जात अशी बिलिंदर आहे महाराज कुणाची शांबडाची माणसाच्या अंगातली रग ओळखून नादी लागते काय अंगात रग असल्यावर वय लांब फेकून देते माणूस नादी लागत नाही त्याच्या हा बघते डवचून पण रग असल्यावर एवढं खवळीत नाही बारक्या बारक्या लेकरले त्रास देते लेकर बी ग बसत नाही पाहुऱ्यानं पाणी उपशिल्यासारखं लावताय ताकद लेकरू बी पण बिलिंदर ही मागे गेल्यासारखं करते तुरु 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 होटावर येऊन खाली वाकून बघते हा ती लेकराची सर्दी पिकलेली आणि बापाच्या ताटात बसायली आणि ते असा शेंबडानं असं करून येऊन होटावून वाकून बघावं खाली एक घास घेणार तरी बाप म्हणतो होय का अरे ही जेवायचं म्हणत ती कशाचं जेवते आताच हात धुतलाय तुमच्या ताटात बसायला घेतला घास की तोंडात घालणार तोंडात घालणं म्हणजे त्याचं घालणं काय असं शिस्तीत नसते खबळू म्हणते असा धरणार अशा आणि मग शिंबूड त्याला चिटकून पद्धतशीर खरं टांबट तिकट लेवल होऊन हात वापस येणार हा पुन्हा त्या काल्यात हात बुडविणार सांगा शेंबडाला चिटकलेलं बोट पुन्हा काल्यात बुडविल्यावर बाप त्या लेकराची चिळस मानतो का नाही मानित महाराज पण तेवढ्यावर कुठं का बसते त्याला खरंच भूक आहे का नाही मग एखादा घास तोंडात घालते लगेच दुसरा घास घेणार आणि बापाच्या तोंडात घालणार घ्या बाप चिळस मानणं नाराज होतो का बाप
उलट बाप म्हणतो होय गा, अरे ही तर आतापासून खाऊ घालायले. म्हणजे आई वडील हे अंतःकरण कसं आहे, प्रत्येकाच्या आवडीचा विषय. म्हणून संत उपकार करण्यासाठीच आलेत. पण कोणतं पार्ट उपकारासाठी? तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 हो तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायने पतिता, कायने पतिता कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया करने, अवतार तुम्हा धराया